हॅलो, हॅलो. बघा, आयोजकांच्या माध्यमातून एक नियम तुम्हाला अधोरेखित करू इच्छितो. सांगतात की थांबा, एकदा आपण पुन्हा एकदा डिस्कस करूयात कमिटीबरोबर हा नियम एक्झॅक्ट काय आहे. कारण की पहिलीच मॅच आहे, त्याच्यामुळे नियमांचं जाळं जे अतिशय गुंतागुंतीचं आहे, ते सोडवणं तेवढं सोपं नाहीये. युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्या समोर जुडले गेले त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सातारा स्पोर्ट्स चषक श्री गणेश 11 माइंगडेवाडी आयोजित 2024-25च्या हंगामातली पहिली शुभ सुरुवात शुभारंभ करणारी ही क्रिकेटची स्पर्धा. पाटण तालुका क्रिकेट अंतर्गत असोसिएशन एक वाडी एक संघ या फॉर्मॅटमध्ये ही चालणारी स्पर्धा. पहिलीच मॅच आपण धामणी विरुद्ध झरेवाडी पाहिली. टॉस जिंकल्यानंतर धामणी संघाने जो निर्णय घेतला त्या निर्णयाला अनुसरून क्रिकेट त्यांनी दाखवला आणि ज्यामुळेच की आपण पाहतोय झरेवाडी टीमचे संघनायक प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. नरेंद्र, तर नक्कीच बघा, नरेंद्रला आमचा आवाज गेला आणि नरेंद्रने क्विक रिॲक्शन देत पावलं व्यासपीठाच्या दिशेने घेऊन आले. सध्या जर सांगायचं म्हणलं ना अर्जुन, बॉल द्यायचा नवीन. जेव्हा मॅच झाल्यानंतर आपण कॅप्टन्सला आवाज देतो ना, ते कॅप्टन्स थोडासा कानाडोळा करतात. तर मित्रांनो, कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय थोडासा फेरबदल. यानंतर आपण विनंती करूयात गमरे सरांना की या आपण आणि व्यासपीठाची धुरा सांभाळा. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद प्रशांत पुजारी. याचा आवाज ऐकलात आणि या नवीन हंगामाची सुरुवात अर्थात माझ्याकडून हा पहिला सामना माझ्या वाणीतून आपण ऐकणार आहात, पाहणार आहात. सातारा स्पोर्ट्स चषक 2024मध्ये आपण ऐकतोय, पाहतोय ही स्पर्धा. या स्पर्धेला ज्यांनी रंगरूप आणलं ते आमचे हरीश सलते आणि अर्जुन कदम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आयोजित केलेली आहे. नक्कीच पहिला सामना झाल्यानंतर हा दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आणि त्यांच्या विपक्ष असेल प्रगती 11 कोळेकरवाडी. तर कोळेकरवाडीच्या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि आघाडीचे सलामीवीर आपण ज्यांना बोलतो ते मयूर आणि मनोज. मयूर आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल मनोज. परंतु यावेळेला गोलंदाजीची धुरा, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना ऋषिकेश उजव्या हाताने मारा करताना राऊंड विकेटने गोलंदाजी करताना यावेळेला लॉफ्ट केलाय ऑफ साईडला. बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे चौकार. बघता बघता पहिला जो समाचार घेतलाय या पहिल्या बॉलवर तो मयूरने 4 धाब्यांसाठी खातं ओपन केले 4 धाब्याने. बघा, निर्णय तुमच्यापर्यंत एक पोहोचवतोय आमचे आयोजक हरीश सलते. आपल्यापर्यंत आम्हाला जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवते, आम्हाला सांगितलं आता जेवढे प्लेयर कमी तेवढे डबल पेनल्टी तुम्हाला मोजावे लागेल, अर्थातच द्यावा लागेल. पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेला दुसऱ्या बॉलवर ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह होता, परंतु कुठेतरी अडथळा या मैदानामध्ये आणि बॉल मात्र जातोय तो ऑफ साईडला. परंतु तत्पूर्वी धावा घेतल्या गेल्या 1.
एक प्लेअर कमी असेल 2 धावांची पेनल्टी, 2 प्लेअर कमी असतील 4 धावांची पेनल्टी, 3 प्लेअर कमी असतील 6 धावांची पेनल्टी. हा निर्णय आमच्यापर्यंत आयोजकांनी पोहोचवलेला आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो. यावेळेला ड्राईव्ह कव्हर पाहायला मिळालाय, सरळ येतोय, चेंडू होतोय फरार, सीमारेषा पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार. कव्हर ड्राईव्ह चांगला देखणा पाहायला मिळाला. अर्थातच मनोजच्या माध्यमातून नवीन सुरुवात आहे, नवीन हंगाम आहे आणि नवी खेळी मात्र पेश करताना यावेळेला मयूर आणि मनोजने नजाकत भरी फलंदाजी अजूनपर्यंत आपल्या समोर इथे दाखवलेली आहे. गोलंदाजी तसा आपण पाहतोय मयूर चांगली गोलंदाजी करतो, परंतु यावेळेला मात्र अजून त्याला लय मिळालेलं नाहीये, लय सापडलेली नाही. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश कव्हरच्या वरून डोक्यावरून सीमारेषा पलीकडे येतोय. अनादर 4 धावींसाठी चौकार. धावा तब्बल 13. चेंडू आतापर्यंत फेकले गेलेले आहेत फक्त 4. सुरुवात मजबूत आहे. वेल बिगिनिंग हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. पाया रचण्याचा प्रयत्न मात्र केलेला आहे मयूर आणि मनोजने. मनोजचे मात्र लागोपाठ हे 2 सुंदर चौकार पाहायला मिळते, एक कव्हरच्या डोक्यावरून आणि एक आत्ता सुद्धा वाईडिश कव्हरच्या डोक्यावरून. यावेळेला मात्र पूर्णचे एकदा फायदा उठवलाय हा बॉल आणि त्याला मात्र पुन्हा एकदा पाहतोय कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या मधून लगावलेला हा सीमारेषा पलीकडे चौकार. देखणे फटके पाहायला मिळालेत यावेळेला मनोजच्या बॅटमधून. अक्षरशः जे आज आतमध्ये जे आपण 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहेत त्यांना भेदण्यात आणि त्यांच्या डोक्यावरून मात्र जे सुंदर असे फटके मारतोय मनोज आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा होतोय. सुरुवात चांगली आहे. धावा तब्बल 17 या आकड्यावर एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करताना मनोज आणि मयूर आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करण्याचं स्वप्न घेऊन उतरलेले हे 2 खेळाडू. बघा बदल थोडासा केलेला आहे फिल्डिंग मध्ये. आता मात्र लॉंग ऑफला एक तैनात केलेला आहे खेळाडू, कारण मनोज त्या दिशेने फटकेबाजी करतोय आणि त्याला कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हरच्या दिशेला यावेळेला मात्र त्या खेळाडूला सरकवलं गेलंय. लॉंग ऑफला ठेवलं होतं, परंतु यावेळेला कव्हरच्या दिशेला डिप्सला हा खेळाडू तैनात. पुढचे एकदा शेवटचा बॉल. या बॉलवर सुद्धा हवेतून फटका जरूर आहे, परंतु फिल्डरच्या थोडासा मागे 1 बाउन्स पिकअप केल्यानंतर फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या 19 या आकड्यावर. म्हणजेच काय तर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तब्बल 19 बिनबाद 19. सुरुवात जशी नवीन ही सुरुवात आपण पाहतोय, म्हणजेच नवीन हंगाम, नवीन या हंगामामध्ये चांगली खेळी पेश करताना अर्थातच मनोज तब्बल 14 धावांवर नाबाद आहे. नॉन स्ट्राईकला मात्र आता असेल आणि मयूर हा 5 धावांवर इथे आपण पाहतोय नाबाद आहे. म्हणजे सुरुवात त्या दोन्ही खेळाडूंनी आपल्या संघाला जशी करायला हवी तशी मात्र करून दिलेली आहे आणि जशी हवे तशी मात्र सुरुवात. यावेळेला गोलंदाजीत बदल होतोय. मेंडेटरीचं पॉवर प्लेचं जे पहिलं षटक आहे ते संपुष्टात आल्यानंतर, परंतु त्याचा फायदा या दोन्ही खेळाडूंनी जरूर उचललेला आहे आणि आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी प्रवीण तैनात. कुठेतरी मी असं म्हणेन की कोळीकरवाडीच्या संघ नायकाला 19 धावा, परंतु 19 नो लॉस, 19 नो लॉस. स्ट्राईकला मयूर, गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी प्रवीण. म्हणजेच गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय प्रवीणला. प्रवीण सुद्धा यावेळेला राऊंड विकेटने मारा करताना, पहिला गोलंदाज होता ऋषिकेश, त्यांनी सुद्धा राऊंड विकेटने गोलंदाजी केली होती. यावेळेला सुद्धा गोलंदाजी करतो राऊंड विकेटने प्रवीण. उजव्या हाताचा गोलंदाज आणि स्ट्राईकला मात्र मयूर. परंतु धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 19 या आकड्यावर
यावेळेला पहिला बॉल दुसऱ्या षटकामधला फटका जोरात जरूर लगावलेला आहे, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर येईपर्यंत येतोय 1 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. विनोद भगत याला पाहतोय आपण मेन स्ट्राईक अंपायर, अर्थात नॉन स्ट्राईकला जे स्क्वेअर लेगला पंच आहेत ते अमन सिंग. खूप असा अनुभव या दोन्ही पंचांकडे, कारण प्रत्येक वर्षी आपण पाहतो याला पंचांच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका साकारताना. यावेळेला दुसरा बॉल प्रवीणचा चांगला बॉल होता, थोडासा खोलवर टप्प्याचा जरूर होता, ऑन साईड मारण्याचा प्रयत्न जरूर झाला इथे. फॉरवर्ड शॉट लेगला इथे बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर एकच धाव मिळते, एका धावेनंतर तब्बल 24 धावा, 24 नो लॉस. चांगली सुरुवात नवीन हंगाम आणि या नवीन हंगामामध्ये मात्र एक असं वाटतंय की हे दोन्ही फलंदाज घरी मला असं वाटतंय पुढं प्रॅक्टिस करत होते. नवीन सामना आहे किंवा नवीन ही आयोजन आहे, नवीन सुरुवात आहे, परंतु त्यांच्यासाठी असं वाटते की ही जुनी सुरुवातच. परंतु यावेळेला डाव्या एसटीच्या बाहेर बॉल आणि पंचांचा निर्णय येतोय मात्र वाईडचा. आता मात्र एक्सरसाइज सकाळच्या सत्रामध्ये करताना आपण पाहतोय विनोद भगत यांना, कारण दोन्ही हात फैलावण्याचा इथे त्यांच्याकडून प्रयत्न झाला, कारण वाईड बॉल होता, त्यामुळे एक धाव जरूर या धावफलकात ॲड होईल. धावसंख्या असेल आता मात्र 25 या आकड्यावर. सुरुवात चांगली आहे, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार प्रवीण. हाफ ट्रॅक बॉल उडवण्याचा प्रयत्न झाला होता, इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. झेल होता बघा, शॉर्ट कव्हर्समध्ये जो तैनात खेळाडू होता त्याच्या हातामधून हा झेल सुटला जातोय आणि एक धाव मात्र जरूर मिळते. मनोज सारख्या ज्याच्या बॅटेमधून 3 चौकार पाहायला मिळेल त्याचा झेल सोडला जातोय आणि इथे बघा धावा असतील 26. व्यत्यय थोडासा आला आपल्या रनअपमध्ये. प्रवीणला थोडासा जरूर त्याला व्यत्यय आल्यानंतर त्यांनी थांबवली आपली गोलंदाजी, कारण बरोबर आहे अशा वेळेला जर तुमचा रिदम चुकला तर तुम्हाला थांबावंच लागेल, नाही तर इंजुरी होण्याची शक्यता असते. या वेळेला आपण पाहतोय बॉल चांगला होता, खोलवर टाकलेला हा बॉल आणि मिस टायमिंग झाल्यानंतर मात्र जरूर बॉल जातोय तो गली क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र एक धाव मिळते. एका धावेने 27 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला गोलंदाजी मात्र जरूर पहिल्या बॉलवर एक चौकार आला होता, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी करतोय प्रवीण आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये, वैयक्तिक पहिल्या षटकात आणि संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेला हवेत बॉल आहे, परंतु आपण पाहतोय मिडॉनच्या वरून जातोय. लॉंग ऑनला हा बॉल फिल्डिंग केल्यानंतर फेक करेपर्यंत एकच धाव मिळते, ती मनोजला. संघाला एक धाव, 28 धावा, 28 नो लॉस. आज या नवीन हंगामातलं ही नवीन सुरुवात आणि या सुरुवातीला आपण पाहतोय एक सामना जरूर झाला, दुसरा सामना चालू आहे. डाव्या एसटीच्या बाहेर बॉल, इथे मात्र पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. तत्पूर्वी आपण पाहतोय येस वाईट कॉल येतोय, एक धावेची मात्र जरूर भर पडेल आणि धावा असतील आता मात्र धावफलकावर 29 धावा. सुरुवातीचा जर आपण विचार केला 19 धावा दिल्या होत्या, खर्च केल्या होत्या त्या ऋषिकेशने, परंतु तदनंतर प्रवीण आला, त्यांनी सुद्धा पहिल्या चेंडूवर जरूर 4 धावा दिल्या, परंतु तदनंतर मात्र अंकुश लगावलाय या फलंदाजांवर आणि इथे मात्र लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून. साधावींसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. मयूरच्या बॅटमधून हा आलेला पहिला षटकार. चौकार जरूर येत आहेत, परंतु षटकाराची वाट पाहायला लागली ती मात्र दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर. फेकून दिलंय सरळ लॉंगॉनच्या डोक्यावरून. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा बॉल जातोय 6 धावांसाठी आणि धावसंख्या 35च्या आकड्यावर. असं वाटत होतं पहिल्या षटकामध्ये 19 धावा दिल्यानंतर पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकाच्या चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की ही सुरुवात तशीच सुरू राहील, परंतु कुठेतरी पुढच्या 4 चेंडूंवर प्रवीणने जरूर अंकुश लगावला, परंतु शेवटच्या चेंडूवर मात्र
मयूरला मात्र थांबवण्यात अपयश आलं ते मात्र प्रवीणला. यावेळेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 35 अशी धावसंख्या. 4 षटकांचा सामना आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर तिसरा आपण जो आता गोलंदाजी येतोय, गोलंदाजी मार्कवर यश, परंतु त्याच्यासाठी जर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर एक स्लीप आहे, फ्लाइंग स्लीप तैनात आहे, एक कव्हर्सला आहे जो 30 सर्कलच्या आतमध्ये आहे, एक डीप कव्हर्स, एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग, एक मिड आणि एक हॅलो आणि एक शॉर्ट मिड विकेट जो 30 सर्कलच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या षटकातला पहिल्या हॅलो थोडासा व्यत्यय येतोय आमच्या या माईकमध्ये, परंतु इथे एक धाव जरूर मिळेल. एका धावेनंतर धावसंख्या आहे 36 नॉलॉस. तिसऱ्या षटकाचा हा दुसरा बॉल आणि या षटकामध्ये गोलंदाजीसाठी यश. चांगला स्ट्रोक बॅकफुटवर जाऊन आपण पाहतोय. पायांचा नक्कीच चांगला वापर केलाय. नजर मात्र तेज होती या फलंदाजाची, तीक्ष्ण नजर होती या बॉलवर आणि ड्राईव्ह पाहायला आपण कव्हरच्या दिशेने मारायला हा बॉल. एक धाव मिळते कारण फिल्डर तैनात होता बाउंड्री लाईनवर. यावेळेला शॉर्ट पिच बॉल आपण पाहतोय, त्याला पुल केलंय लॉंग ऑन आणि बरोबर डीप मिड विकेटच्या मधोमध हा फटका पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा जरूर अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेनंतर धावसंख्या आहे 39 बिनबाद. सुरुवात चांगली आहे परंतु यावेळेला मात्र गोलंदाजी यश चांगला करतोय, परंतु थांबू शकत नाहीये. बॉल हवेत आहे आणि यश सरळ प्लेअरच्या डोक्याच्या वरून येतोय हा खणखणीत षटकार. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 45 आणि मयूरच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. बघा, जेव्हा एखादे फलंदाज सेटल होतात त्याच्यानंतर त्यांना थांबवणं कठीण जातंय. यावेळेला एक संधी उपलब्ध झाली होती, म्हणजे मागच्या दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा, आणि तेव्हा मनोजचा झेल सोडला गेला. तो मात्र झेल किती विध्वंस करून टाकतोय या पुढच्या षटकामध्ये जरूर कळेल. परंतु सध्या तरी मयूरच्या बॅटमधून आलेला हा हवेत असलेला फटका, इथे सुद्धा मयूरला जीवदान दिलं जात आहे आणि बघता बघता 2 धावा सुद्धा बहाल केल्या जात आहेत. खरा फिल्डिंगचा नमुना. सुरुवात जरूर आहे या वर्षीची ही स्पर्धा, पहिली स्पर्धा, परंतु नजर अजून बॉलवर बसायची बाकी आहे. थोडंसं फिल्डरांना, थोडंसं गोलंदाजांना, थोडंसं फलंदाजांना सेटल व्हायला वेळ जरूर लागेल. परंतु सध्या मैदानामध्ये 2 झेल सोडले जात आहेत आणि कोणाचे झेल? जे चांगली फलंदाजी करतायत त्यांचे झेल सोडले जात आहेत. इथे खोदून काढलेला बॉल जातोय पॉइंटच्या, डीप पॉइंटच्या दिशेला. तिथे मात्र फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावेने धाव फलक सरसावतोय 49 या आकड्यावर. बिनबाद 49 या स्पर्धेची. अर्थातच मागचा जो सामना झाला 25 धावांवर रोखलं होतं, परंतु तो सुद्धा 25 धावा ज्या झाल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये त्या चेस केल्या होत्या, परंतु या वेळेला इथे मात्र धावाचा रतीप पाहायला मिळतोय. धावा आहेत धावफलकावर तब्बल 49. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर या वेळेला सुद्धा महागडा ठरतोय तो यश, कारण त्याच्या या षटकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 14 धावा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, त्यानंतर 16 दुसऱ्या षटकामध्ये, त्यानंतर यशला पाचारण केलं, परंतु यश सुद्धा महागडा ठरला. 14 धावा अर्जित केल्यात या त्याच्या षटकामध्ये. अर्थातच मयूर आणि मनोजने 49 धावा धावफलकावर बिनबाद. शेवटचं षटक. ट्वेल्थ मॅन बॅट घेऊन जायचं आहे, जा लवकर. या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या
वाहिनीच्या माध्यमातून अर्थात प्रोपायटर आहेत आमचे करण कदम. सालाबादाप्रमाणे याही वर्षी वेळात वेळ काढून उपस्थित आपल्या समोर आणि आपल्या खिदमतीसाठी, कारण खरोखर एक चांगलं प्रक्षेपण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. क्लिअर असं त्यांचा कॅमेरा आणि कॅमेरा वर्क किंवा कॅमेरामॅनला त्याला आपण श्रेय जरूर देऊया. या पूर्ण त्यांच्या टीमना श्रेय देऊया. खरोखर तारीफ आहे काबिल असे कौतुक करणारे असं त्यांचं प्रक्षेपण. परंतु यावेळेला मैदानामध्ये चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज शिवाजी. पहिला बॉल शिवाजीचा. यावेळेला चांगली गोलंदाजी. थोडंसं कुठेतरी मी म्हणेन अंकुश लगावलं. इथे फेक खराब पाहायला मिळते आणि एक धाव अजून ॲड होईल. कारण धाव एक चोरटी घेण्याचा प्रयत्न झाला, स्टंपवर फेकण्याचा सुद्धा बॉलरच्या माध्यमातून झाला, परंतु इथे मात्र बॉल जातोय तो यष्ट्यांच्या बाजूनी आणि यष्टीरक्षकाच्या सुद्धा बाजूने. म्हणजे एक धाव अजून अवांतराच्या माध्यमातून ॲड होईल. अशा 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 51 धावा. पहिलं अर्धशतक या टीमचं आपल्याला पाहायला मिळतंय. कोळेकरवाडी इथे प्रथमतः फलंदाजी करते. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे. कव्हरच्या दिशेला फिल्डर तैनात होता, परंतु कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल कलेक्ट जर झाला असता लवकर तर इथे मात्र नक्कीच मयूर आणि मनोज या दोघांपैकी कोणाला तरी धोका संभवला असता, परंतु इथे सुरक्षित दोन्ही फलंदाज आणि स्ट्राईकवर आता मात्र पाहायला मिळेल. मनोज यावेळेला ड्राईव्ह बॅक टू बॉलर. इथे मात्र परतावा लागेल मनोजला, कारण धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि धाव घेताना थोडीशी हडबडाट. कोणतेही कॉलिंग नव्हतं, कोणतेही एक दुसऱ्यामध्ये संवाद नव्हता. परतावा लागेल मनोजला. धाव संख्या आहे तब्बल 52 आणि 52 धाव्यांवर हा पहिला गडी बाद होतोय. पहिला हादरा, पहिला फलंदाज तंबूच्या दिशेला. परंतु नक्कीच डगआउटमधून त्याचं स्वागत केलं जातंय. सुरुवात चांगली केली मनोजने आणि मयूरने, परंतु मनोज इथे मात्र दुर्दैवरित्या धावबाद होतोय. यावेळेला खोदून काढलेला फटका सजवलाय चांगला, परंतु डीप कव्हर्समध्ये फिल्डर तैनात. फेक करेपर्यंत 2 धावा. नक्कीच जेव्हा तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत, कारण हे बघा हे डेथ ओव्हर आहे, शेवटचं षटक हाणामारीचं असेल, परंतु या षटकामध्ये मात्र नक्कीच शिवाजीने दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवले आणि त्याचा परिणाम आपण मागच्या चेंडूवर पाहिला. धावबाद व्हावा लागलं मनोजला. यावेळेला हवेत बॉल आहे, परंतु इथे बॉल सेफ आहे का, तर होय, नो मॅन्स लँड. अर्थात दोन्ही जे क्षेत्ररक्षक आहेत, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ आणि एक डीप कव्हर्सला त्यांच्या बरोबर मध्ये पडलेला हा बॉल. इथे मात्र 2 धावा जरूर घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आणि मयूरला परतावा लागेल, परंतु ओंकार 56. सर किती घेतल्या धावा? 3 घेतल्या. ओके, चौथ्या धावेसाठी आऊट. ओके, तर माझी विनंती असेल षटक संपेल तेव्हा मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे अंपायरना. परंतु यावेळेला मात्र मयूरची खेळी संपुष्टात येते. नवीन फलंदाज ओंकारच्या जोडीला नयन, परंतु ओंकारच्या बॅटमधून निघालेला फटका. 1 धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा नक्की तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला नयनने, परंतु ओंकारला इथे परतावा लागेल, कारण ओंकार तयार नव्हता. परंतु एक शॉट सुद्धा धाव आहे, म्हणजे एकच धाव असेल, कारण 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा 1 धाव शॉट आहे. एकच धाव पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही बघा जे क्रीज आहे, जे पॉपिंग क्रीज बनवलं, तिथे एक लाईन आहे. त्या लाईनच्या वर जरी बॅट टकवली तरी ती तुम्हाला गृहीत धरलं जाईल, परंतु लाईनच्या आतमध्ये जर तुम्ही म्हणजे बाहेर जर तुम्ही बॅट टेकून गेलात तर इथे मात्र तुम्हाला 1 धाव शॉट द्यावाच लागेल. तर बघा 2 प्लेयर शॉट होते, त्यामुळे आयोजकांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं 1 प्लेयर शॉट असेल 2 धावाची पेनलाइज तुम्हाला केलं जाईल. त्यानंतर या
तर प्रगती 11 कुळेकरवाडी या संघाने प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय धावसंख्या त्यांची धावफलकावर लागली होती तब्बल 59, 58, परंतु प्लस त्याच्यामध्ये 4 धावा ऍड केल्या जातील, कारण त्यांचे समोरचे जे समोरचा संघ चाळकेवाडी, या चाळकेवाडी संघाचे 2 प्लेयर शॉट होते, त्यामुळे त्यांना 4 धावांना पॅनलाइज केलं जात आहे आणि त्यांना मात्र समोरच्या संघाला 4 धावां प्लस केल्या जात आहेत. अर्थात 58 धावा होत्या, त्या 4 धावा प्लस केल्यानंतर 62 धावा झाल्यात त्यांच्या. अर्थातच प्रगती 11 कुळेकरवाडी 62 धावा या त्यांच्या धावफलकावर लागलेल्या आणि 63 धावांचं मात्र टार्गेट सेट केलंय. विनसाठी 63 धावा पाहिजे आहेत आणि त्या जिंकण्यासाठी मात्र नक्कीच चाळकेवाडीचा संघ आपल्या समोर पाहायला मिळेल. परंतु सध्या फिल्डिंगमध्ये अर्थातच ग्राउंडमध्ये फिल्डिंगसाठी जाताना प्रगती 11 कुळेकरवाडीचा संघ सुरुवात मात्र त्यांनी चांगली केली आपलं फलंदाजीमध्ये आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग घेतली आणि त्यांचा कुठेतरी मी असं म्हणेन त्यांच्या कर्णधाराचा हा निर्णय सटीक पाहायला मिळतोय, एक चांगला निर्णय पाहायला मिळतोय आणि सुरुवातीला त्यांनी आक्रमण चढवलं. अर्थात श्रेय गेलं ते मयूर आणि मनोजला. नक्कीच आमच्या गुणलेखकाकडून आम्ही तुमच्यापर्यंत त्यांचा लेखाजोखा पोहोचवतो, कारण मनोजच्या किती धावा आणि मयूरच्या किती धावा आपल्या संघासाठी त्यांनी दिल्या, अर्थातच आपलं योगदान दिलं आपल्या संघासाठी, त्या तुमच्या समोर नक्कीच मी त्याचं विवरण मांडेन. परंतु सध्या तरी 2 आघाडीचे फलंदाज चाळकेवाडीचे मैदानाच्या आतमध्ये जाताना आणि फिल्डिंग करताना कुळेकरवाडीचा जो संघ आहे तो एक रणनीती आखताना सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. येऊया 1-2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. पुन्हाचे एकदा सर्व खेळाडूंचे आणि आयोजकांचे तसेच सर्व घर बसल्या प्रेक्षकांचे आणि मैदानामध्ये असलेल्या प्रेक्षकांचं मी पुन्हाचे एकदा स्वागत करतोय. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. पहिलं सत्र संपलं. अर्थातच कुळेकरवाडी या संघाने 63 धावांचं लक्ष्य समोरचा संघ अर्थातच चाळकेवाडीचा संघ त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. चाळकेवाडीच्या संघाचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर एक पॉइंट आहे, एक कव्हर्स आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे, एक मिड ऑफ, परंतु एक मात्र तैनात आहे तो लॉंग ऑफला. एक शॉट मिड ऑन, एक शॉट मिड विकेट, स्क्वेअर लेग. यावेळेला पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून मारण्यात यशस्वी झालेला फलंदाज अथर्व. मात्र इथे नक्कीच 2 धावा सुरुवातीला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर घेतल्या जात आहेत. अर्थातच आपला अकाउंट ओपन करतोय आणि संघाचं सुद्धा अकाउंट ओपन करतोय 2 धावेने. भलं मोठं लक्ष घेऊन उतरलाय अथर्व, भलं मोठं लक्ष जरूर असेल, परंतु लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावेला नक्कीच त्यांनी सलामी दिली. यावेळेला हो
काय फटका सजवलाय, सरळ बघा वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जातोय. लाजवाब, खणखणीत, दमदार चौकार. काय फुटवर्क पाहायला मिळालं आणि काय नजाकत होती या शॉट्स मध्ये. कारण बघा, तुमचे फुटवर्क चांगलं असेल, तुमची नजर तीक्ष्ण असेल, तर हा चौकार जो आला तसा चौकार पाहायला मिळेल. आणि सुरुवात जशी हवे तशी मात्र अथर्वने करून दिले. पहिल्या 2 चेंडूंवर 6 धावा. यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण जर पाहिलं तर विक्रम इथे गोलंदाजी करतोय. मॅन्डेटरीचं पॉवर प्लेचं हे षटक घेऊन आलाय. 2 जे क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफला तैनात. यावेळेला खोदून काढलाय बॉल, चांगला आहे. फटका सुद्धा चांगला सजवला असं मी म्हणेन, कारण या बॉलवर 2 धावा जरूर घेतल्या गेल्या त्या अथर्व आणि आकाशच्या माध्यमातून. 2 धावा धावसंख्या चाळकेवाडी या संघाची 8. सुरुवातीला सेफ खेळतायत, म्हणजेच सावध सुरुवात आहे, परंतु मजबूत सुरुवात असं मी म्हणेन. ओहो, वेट केला आणि पूल केलाय. पाहूया काय घडतंय. तर येतोय वन बाउन्स रेषा पार चौकार. लाजवाब फटका. वेट अँड वॉच म्हणजेच काय तर पाहिलं आणि नंतर मात्र आक्रमण चढवलं. थोडासा बॅकफुटवर गेला, पंच केला, बीड विकेटच्या दिशेला हा बॉल जातोय. वन बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. 12 धावा. प्रत्युत्तर चांगलं दिलंय. 63 धावा करावायच्या आहेत 4 षटकांमध्ये, अर्थातच 24 चेंडूंचा खेळ. डान्सिंग डाऊन द विकेट. परंतु यावेळेला मात्र पोझिशन मध्ये नव्हता हा फलंदाज, कारण पाहिला यष्ट्या पूर्ण ओपन ठेवल्या होत्या. उजव्या इष्टीच्या बाहेर बॉल निघून जातोय यष्ट्यांच्या मागे. यावेळेला मात्र बिंदिगेन डॉट बॉल येतोय आणि या नक्कीच बॉलवर प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजेच गोलंदाज विक्रमने. ओहो, परंतु पुढच्या चेंडूवर हल्ला चढवलाय. यावेळेला आपण पाहतोय पुन्हाचे एकदा 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते. यासाठी मी बोलतोय आणि माझ्या समालोचनामध्ये हेच नेहमी मी सांगत असतो की बघा मित्रांनो, क्रिकेटमधलं जे बेसिक आहे ते पहिलं बेसिक म्हणजे पहिली सुरुवात म्हणजे तुमचा टान्स कसा असतो हे या निर्भर असतो याच्यावर. त्यानंतर तुमचं फुटवर्क आणि त्यानंतर तुमची नजर. या 3 गोष्टी ज्यांच्या परफेक्ट तो मात्र नक्कीच क्रिकेटवर आपलं वर्चस्व गाजवू शकतो. अर्थातच ते सांगितलं फक्त फलंदाजांसाठी, परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर तुमचा वेग, तुमचं नियंत्रण आणि तुमची शैली यावर मात्र नक्कीच सर्व अवलंबून असतं ते गोलंदाजांचं. कारण तुम्हाला वेग सुद्धा महत्त्वाचा असतो. एखादा सुरुवातीचा स्ट्रायकर गोलंदाज येतो, वेगवान गोलंदाज असतो, तो त्याला वेगावर थोडासा भर द्यावा लागतो, त्याला नियंत्रणात गोलंदाजी करावा लागते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची शैली ती कशी असते यावर सुद्धा खूप असं डिपेंड असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो गोलंदाज अर्थातच थोडा उंचपुरा आणि सडपातळ असेल तर अजून सोन्याहून पिवळं. परंतु यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. टिट फॉर टॅट असं म्हणेन. क्रिकेटच्या भाषेत सांगायला झालं तर जशास तसं उत्तर मिळालंय या पहिल्या षटकामध्ये. तरी दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सूरज. पहिल्या चेंडूवर ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतो, ऑन ड्राईव्ह आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. थोडासा फ्लंबल झाला तर बघता बघता त्यामध्ये 2 धावा घेतल्या जात आहेत. बघा, क्रिकेटमध्ये थोडीशी चूक झाली का त्याचा फायदा उठवला जातोय. इथे 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावा आकाशच्या बॅटमधून आणि अकाउंट ओपन करतोय आकाश. कारण पहिलं षटक पूर्ण खेळला तो अथर्व. यावेळेला पोझिशन मध्ये नव्हता, परंतु हवेत बॉल आहे आणि झेल घेतला जातोय. इथे मात्र आकाशची खेळी संपुष्टात येते. फक्त 2 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. आणि पहिला हादरा, पहिला धक्का, पहिलं संकट आणि पहिला बळी आकाशच्या माध्यमातून. अर्थातच चाळकेवाडी संघाला 18 धावांवर पहिला फलंदाज बाद होतोय. लॉफ्ट करायचा होता बॉल, परंतु पोझिशन मध्ये नव्हता. पोझिशन मध्येच येण्यासाठी फुटवर्क महत्वाचं होतं, परंतु खडे खडे मारण्याचा प्रयत्न झाला. फक्त बॅट आडव्या बॅटने हा खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामध्येच तो पूर्णतः
बीट झाला, चकला, फसला आणि जाळ्यात अडकला. अठरा धावांवर पहिला हादरा आकाशच्या माध्यमातून. परंतु यावेळेला आता मात्र आकाशची जी जागा आहे घेण्यासाठी वन डाऊन प्लेअर, हा प्लेअर फार महत्त्वाचा असतो. वन डाऊन प्लेअर म्हटलं तर आपण बघा क्रिकेटच्या आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर पुष्कळ असे खेळाडू आहेत. ते पहिली जेव्हा विकेट जाते, पहिले सलामीचा फलंदाज बाद होतो, तेव्हा जो येणारा वन डाऊनचा प्लेअर असो त्याच्यावर दारोमदार खूप असते. कारण पुढची सर्व दारोमदार अर्थातच पुढची रणनीती त्याच्या हातामध्ये असते. अर्थातच कसं खेळायचं, कसं संघाला स्टँड द्यायचा असतो. परंतु यावेळेला पहिल्या चेंडूवर एक धाव. या पहिल्या बॉलला फेस करताना यावेळेला मात्र प्रवीण गोलंदाजी केली. महागडा ठरला होता प्रवीण, परंतु तदनंतर मात्र त्याला ती जी कामगिरी आहे, ती उणीव जी आहे ती आता मात्र फलंदाजीतून त्याला काढावं लागेल. म्हणजेच काय, जो मायनस गोलंदाजीमध्ये झाला तो प्लस इथे फलंदाजीसाठी त्याला करावाच लागेल. 19 धावा. पुढचा बॉल, हो हो, काय तलवार फिरवल्यासारखी बॅट फिरवली, फेकून दिलंय लांबलचक षटकार. या आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक, सर्वात लांबी असलेला षटकार पाहायला मिळतोय. बॉल द्यायचा आहे, परंतु तारीफ करावा लागेल. त्याला माहित आहे, जसं मगाशीच मी विवरण करत होतो, याचा उल्लेख करत होतो की प्लस करावा लागेल फलंदाजीमध्ये, कारण मायनस झाला होता गोलंदाजीमध्ये प्रवीण, आणि त्याची उणीव त्याला काढावीच लागेल. त्याला इथे भरीव कामगिरी करावं लागेल. फेकून दिलंय सरळ, तलवारीसारखी बॅट फिरवली, आणि जसं छत्रपती शिवाजी महाराज जसे एका शत्रूला कापून टाकायचे, तसे या बॉलला मी असं म्हणेन कापून टाकले. या फटक्यानीची तलवारीसाठी बॅट फिरवली 6 धाव्यांसाठी. व्हॉट अ शॉट. पुढचा बॉल सूरजचा प्रवीणसाठी. यावेळेला सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक थोडासा असं जाणवलं काय झेल होता, आणि तो झेल सुटला का. या बॉलला थोडासा बाजूला, बॉलला म्हणजे बॅटला ब्रश बॉल झाला नाहीये, त्यामुळे कदाचित त्याची ती ॲक्शन आपल्याला पाहायला मिळाली. परंतु पुढचा बॉल, यावेळेला पुनश्च एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. बॉल आदळतोय मात्र पायावर. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडून. एका धावेची सुद्धा भर पडेल, धावसंख्या असेल यावेळेला दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. थोड्याशा कुठेतरी अजून मी असं म्हणेन धावा एक 7-8 धावा कमी पडल्यात. कारण सुरुवात तुम्हाला जरूर मी असे म्हणेन थोडंसं आक्रमण करावंच लागणार होतं पहिल्या सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये. कारण जर आपण कोळेकरवाडी या संघाचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. परंतु या वेळेला जर पाहिलं प्रत्युत्तर देताना टाळकेवाडीचा संघ पहिल्या षटकामध्ये आल्या 16. सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर मात्र सूरजने एक षटकार जरूर खाल्लाय, परंतु फक्त 10 धावा खर्ची केल्या. म्हणजे कुठेतरी मी अजून म्हणेन 5-6 धावा कमी पडल्या या षटकामध्ये. परंतु तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रवी. स्ट्राईकवर अथर्वच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतोय. हवेत बॉल आहे, परंतु बॉल जातोय सीमा रेषा पलीकडे. षटकार, व्हॉट शॉट. अथर्व सुद्धा चुणूक दाखवतोय या वेळेला मैदानाच्या आत. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ फेकलाय बॉल, आणि दोन्ही फलंदाज नक्कीच षटकार चौकारांची आतषबाजी करतायत. परंतु इथे मात्र दोन्ही जे क्षेत्ररक्षक होते ते मात्र प्रशांत जर आपण पाहिलं तर सुरुवात कणकणी झाले सध्या तरी, कारण तब्बल 32 धावा आहेत. कारण प्रशांत पुजारी माझे साथी समालोचक अर्थातच आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय पहिल्या. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये काय घडले तर अनादर बॅक टू बॅक दुसरा षटकार. अथर्व इथे नक्कीच बघा आपल्या या फलंदाजीतून चुणूक दाखवतो या मैदानामध्ये, गोठवलीच्या मैदानामध्ये. पहिली ही स्पर्धा या नवीन हंगामामध्ये, आणि तो गाजवण्याचा मात्र प्रयत्न करतोय अथर्व. सुरुवातीला आपण पाहिलं मनोज आणि मयूरने फलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवलं होतं, परंतु दुसऱ्या या सत्रामध्ये आता मात्र वर्चस्व गाजवतोय अथर्व. व्हॉट अ शॉट. पुन्हा एकदा
डीप मिड विकेटला पुल केलाय बॉल, परंतु एकच धाव मिळेल. यावेळेला मात्र त्यांनी पाहिलं 2 षटकार आलेत. सावध त्यांनी पवित्रा घेतला आणि अशीच मात्र टेम्परामेंट त्याला ठेवावंच लागेल, असंच त्याला संयम ठेवावा लागेल आणि अशीच त्याला खेळी साकारावं लागेल. जेव्हा खराब चेंडू येणार त्याच्यावर मात्र हल्ले चढावे लागतील. आणि इथे प्रवीण स्ट्राईकवर आणि यष्ट्यांचा वेध घेतोय बॉल. सरळ यष्ट्या उखडले गेल्यात. या बॉलवर विक्रमची खेळी संपुष्टात येतोय. एक वाटलं होतं एक षटकार, अक्षरशः तलवारीसारखी त्याची बॅट फिरली होती त्या षटकारावर, परंतु यावेळेला मात्र यष्ट्या उखडले गेल्यात प्रवीणच्या आणि प्रवीण बॅक टू पॅव्हलियन होईल. अर्थातच विकेट मिळते ती मात्र रवीला. रवी ब्रेक थ्रू जरूर देतोय, दुसरा ब्रेक थ्रू या संघाचा चाटकेवाडी संघाचा दुसरा फलंदाज बाद होतोय आणि प्रवीणच्या खेळीच्या संपुष्टात आल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. तर आर्यन नवीन फलंदाज. धावा आहे धावा फलकावर 39. जवळ आहेत विजयाच्या, परंतु मी असं म्हणेन कुठेतरी अजून 1-2 षटकार लगावले पाहिजेत, कारण सध्या 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल म्हणजे या तिसऱ्या षटकामध्ये. आणि इथे रिदम चुकल्यानंतर मात्र थांबावं लागतंय गोलंदाजाला आणि इथे कोणताही बॉल पडलेला नाही आहे, परंतु नवीन गोलंदाजी करण्यासाठी पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेला बॉल मात्र पाहतोय येतोय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून फिल्डरच्या 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका. जेव्हा फटकेबाजी पाहायला मिळते, आत्ताच त्याचा उल्लेख केला होता की अजून 1-2 षटकार मारावे लागतील, तेव्हा कुठेतरी विजयाच्या दृष्टिक्षेपात आपल्याला पाहायला मिळाला हा चाटकेवाडीचा संघ. परंतु सुरुवात आणि पाठलाग चांगला केला जातोय आणि नक्कीच या हंगामामध्ये हा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. दुसरा सामना आहे या सकाळच्या सत्रामधला, परंतु तो मात्र उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आत. गोलंदाजी यावेळेला चांगली होती, खोलवर टप्प्याचा म्हणजे ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय नाही. पोचलेला आहे फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये आणि इथे एक धाव बघता बघता अर्थातच दिवसा ढवळा केलेली ही चोरी म्हणजेच आखो में इशारा करके 1 रन चुराया आणि एका धावीची भर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज घेताना धावसंख्या आहे 46. 46 आफ्टर 3 ओव्हर्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र इक्वेशन जर मैदानाच्या आत आपण पाहिलं तर शेवटच्या षटकासाठी अर्थातच शेवटचे 6 बॉल असतील आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. 46 धावा धावफलकावर आहेत. 63 धावांचं लक्ष आहे. 63 धावा करावयाच्या आहेत चाटकेवाडी संघाला. परंतु ज्या पद्धतीने अथर्व मैदानात आहे, अथर्वने अजूनपर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार त्यांनी आपल्या खेळीमध्ये सजवलेत. सर्वी दारोमदार जर असेल कुणावर तर अथर्ववर, परंतु यावेळेला नवीन फलंदाज अथर्व आउट झाला. प्रवीण झालेला आर्यन स्ट्राईकवर. शेवटचं षटक आणि यावेळेला बघा 17 धावा हवे त्या खराब फिल्डिंग पाहायला मिळते यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि वाईड प्लस 1 बॉल असेल, 1 रन असेल म्हणजेच काय तर बॉल नाही आहे, परंतु 2 रन्स मात्र जरूर बहाल केल्यात त्या कोळेकरवाडी संघाच्या गोलंदाजाने. परंतु इथे चाळकेवाडीचा संघ आता मात्र विजयाच्या थोडासा नजदीक आपण पाहायला मिळतोय, जवळ पाहायला मिळतोय, कारण 6 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता. 2 धावा मात्र जर आपण पाहिलं तर 1 वाईडच्या स्वरूपात आणि 1 यावेळेला हवेत बॉल आहे, परंतु फिल्डर थोडासा थांबला, वेट केलं, वॉच केलं, बॉलला मात्र पिकअप केलं, 1 बाउन्स फेक केले. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 13 धावांची आवश्यकता असेल, कारण यावेळेला धावसंख्या आहे ती बरोबर 50च्या आकड्यावर आणि 50 धावा मात्र पूर्ण केल्या चाटकेवाडी संघाने. यावेळेला ड्राईव्ह मोठा हा हवेत फटका आहे,
पोचतोय का तर नाही. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पोचू शकला नाहीये आणि बघता बघता 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावा आता मात्र आपण पाहतोय जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता येणाऱ्या 4 बॉल्समध्ये. परंतु गोलंदाज रोहित चांगली गोलंदाजी करतोय. अजून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय परंतु तो देत नाहीये मारायला. यावेळेला हा बॉली होता त्याला उडवण्याचा प्रयत्न, खडे खडे मारण्याचा प्रयत्न, झेल मात्र सोडला जातोय. खरा फिल्डिंग प्रशांत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. चाळकेवाडीच्या संघाने सुद्धा क्षेत्ररक्षण करताना खरा फिल्डिंग आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून सुद्धा. आणि इथे आता सुद्धा मात्र कोळेकर वाडीचा संघ सुद्धा इथं खरा फिल्डिंग करतोय. झेल घेणं फार महत्वाचं आहे. बरं एक येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता. आता मात्र धावसंख्या आहे धावफलकावर 54. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करायला हवाच आणि तो केला परंतु इथे मिस टायमिंग होतोय. बॉल जातो यष्ट्यांच्या मागे, कोणतीही धाव मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. स्लो आर्म पद्धतीने टाकलेला हा बॉल आणि या बॉलवर मात्र एक सुद्धा धाव मिळत नाहीये. इक्वेशन आता मात्र आलंय 2 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. एक षटकार कंपल्सरी असेल. तदनंतर मात्र जर 2 धावा घेतल्या तर टाय होईल मॅच. परंतु कंपल्सरी चेस आहे. यावेळेला मोठा फटका मारलाय जरूर परंतु झेल सुद्धा सोडला जातोय. 2 धावा मिळत आहेत. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. आता मात्र बघा कंपल्सरी चेस होता. 3 धावा घेतल्यात. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. काय सामना, मी मगाशीच सांगितलं प्रशांत की सामना हा एकदम रंगतदार स्थितीत येईल आणि होईल तसंच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. बघा आता जर झेल घेतला असता तर मात्र विकेट्स गेली असती. बॉलर थोडासा नक्कीच एक बिंदास त्यांनी टाकली असती ती गोलंदाजी त्याची किंवा तो टेन्शन मुक्त झाला असता. परंतु इथे मात्र प्रेशर, इथे टेन्शन मात्र आलंय ते आता गोलंदाजाला. कारण जर षटकार गेला तर मॅचचं पारड पूर्णतः चाळकेवाडीकडे जाईल. परंतु मिस टायमिंग झाला तर पारड जाईल कोळकेवाडीकडे. 1 बॉल 6 धावा. ओ 1 बॉल आणि फेकून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. बघाशीच प्रशांत मी उल्लेख करत होतो या गोष्टीचा. जर तो झेल घेतला असता तर मात्र 1 बॉल आणि 9 धावा शिल्लक राहिल्या असत्या. परंतु झेल सोडला गेला आणि तिथे 3 धावा मिळाल्या. मी म्हणूनच म्हणत होतो चान्स दिला की संपलं. या जगामध्ये संधी मराठीमध्ये एकदाच दिली जाते. अर्थात दार ही संधी एकदाच ठोठवते. ती संधी आपण जसं बोलतो ना दार एकदा